मला नाही बोलायचं. ऐकून घे. तुला किती वेळा सांगितलं मी मला पिक्चर बघायला जायचं. तुम्ही काय म्हणलं मला पिक्चर बघायला एप्रिल फुल करायला म्हणजे नाही. कोणाला एप्रिल फुल करायला गेलता तुम्ही? मी इथं आहे ना तुमची बायको. तुम्ही कोणाला एप्रिल फुल करायला किती वेळा नेलं म्हणजे किती वेळा नेलं तुम्ही पिक्चर बघायला मला? एकच वेळा नेलं. 15 वर्ष झालं लग्न होऊन. तुम्हाला सांगितलं होतं मला पिक्चर बघायला जायचं म्हणून. तरी पण तुम्ही कोणत्या मित्रासोबत गेल्या होत्या? मित्रासोबत गेलता का मैत्रिणी सोबत गेलता काय माहिती? हल्ली तुम्हाला ना बायको सांगेल काही पटतच नाहीये. कधी नेलं म्हणजे नाही? कधी कधी नेले हो तुम्ही? त्या सासूशी तशी किटकिट किटकिट करत असते ती आणि तुम्ही मात्र असे करता. आणि मला कधी सुट्टी असते ऑफिसला? मग एक दिवस तरी मी घरी असते. एक तर रविवारचीच घरी असते. तुम्हाला माहिती आहे ना मग एक दिवस घरी असते गाड्या जाऊ दे पिक्चर बघायला नेऊया असं तुम्हाला नाही वाटत आहे का? मग सारखं तुमचं काही ना काही असतं. मारा आता इथं स्वयंपाक करा, खायला द्या, सगळ्यांना जेव घाला, सगळ्याचं सगळं करा. हीच करत बसायचे. आपलं नशीब कुठं चांगलं, कुठं पिक्चर बघायचं, कुठं बाहेर खायचं, आपलं एवढं नशीब पुढे का नशीब आहे? त्या नशिबाला आपल्याला रडत बसायचं. काय करायचं दुसरं? कुठं नेताय आता? कुठं नेता तुम्ही? किती वाजल्यात माहिती आहे का? मग 12 वाजले आता. आता कुठं नेणार आहे तुम्ही? सगळे स्टॉल पण बंद झाले असते. पिक्चर तर बंद कधीच झाले. स्टॉल पण बंद झाले असते. तुम्ही काय तिथं कडून मारायला नेणार का? मग चिडू नको. मग काय चिडू नको? तुम्हाला माहिती आहे ना मी चिडणार नाही. मग तुम्ही काय असं करता मग? अहो किती दिवसांनी झालं तुम्हाला तर मी म्हणले होते सकाळी किती प्रेमाने सांगितलं होतं तुम्हाला. हा तुम्हाला वाटतं की बायको लई चिडती का चिडती? तुम्हाला किती प्रेमाने सांगितलं होतं. अहो आपण उद्या सकाळी हा पिक्चर बघायला जाऊया. एक तर मला सुट्टी आहे सांगितलं. तुम्ही काय म्हणलं होतं मला? हो ग जाऊया सकाळी तुझं सगळं कामावर आपण पिक्चर बघायला जाऊया म्हणून म्हणलं. मग मध्येच कुठं तुमचं एप्रिल फुल आलं? एप्रिल फुल करायला गेल्यात मग कोणाला तरी एप्रिल फुल. मलाच एप्रिल फुल करता तुम्ही. जाऊ दे चला. कधी गेलो होतो मी फिरायला? आपण दोघं गेलो होतो. आपण दोघं नव्हतो गेलेलो जेजुरीला म्हणून आपण गेलो. मला जेजुरीला जायचंय म्हणत होते ना तुमची आई म्हणून तुम्ही घेऊन गेले होते. आणि ते पण मला घरी ठेवलं होतं तुमच्या बहिणीच्या घरी कामं करायला. मला कुठं नेलं होतं तुम्ही? तुला नेलं होतं. मला कुठं नेलं होतं? मला आपटलं होतं ना तुमच्या बहिणीच्या घरी. आणि तुम्ही आपलं मस्त गेल्या होत्या फिरायला. मी आपली बसली तिथं धुणं भांडी करत त्यांच्या घरी. फिरायला नेलं. बरं राहू दे लय झालं राहू दे.